नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये. मोक्का किंवा मकोका हा शब्द तुम्ही अनेकदा ऐकला असेल. म्हणजे अनेकदा बातम्यांमध्ये असं म्हटलं जातं की या टोळीवर मोक्का लावला जाणार, या टोळीवर मकोका लावला जाणार, या टोळीच्या मुसक्या आवळल्या जाणार, असं अनेकदा तुम्ही बातम्यांमध्ये वाचलं असेल, ऐकलं असेल. त्यामुळे हा नेमका कायदा काय आहे या सगळ्याबाबतच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. आणि या चर्चा सुरू होण्यामागचं कारण म्हणजे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतल्या गुन्हेगारांना आता मोक्का लावण्यात यावा, त्या आरोपींना मकोक्या कायद्याअंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सातत्याने केली जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा अधिवेशनामध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये मकोका लावला जाईल असं जाहीर केलं होतं. त्यामुळे नेमका हा मकोका कायदा काय आहे, हा लागल्यानंतर काय फरक पडतो आणि आरोपींना या कायद्यामुळे काय शिक्षा होते, हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेऊयात. मकोका अर्थात महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राईम ॲक्ट असा या सगळ्या जो मकोका कायदा आहे त्याचा फुल फॉर्म आहे. 1999 साली हा जो कायदा आहे तो महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये संमत करण्यात आला होता. तिथं तो आणण्यात आला होता. संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी या कायद्याची खरं तर निर्मिती करण्यात आली होती. आता हा मकोका कायदा किंवा सोप्या भाषेमध्ये मोक्का कायदा कधी लावला जातो हे सुद्धा समजावून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. ज्या टोळीविरोधात किंवा टोळकीच्या मोहऱ्याच्या विरोधात एकापेक्षा अधिक चार्जशीट दाखल असतील तर अशा केसमध्ये हा मोक्का लावला जातो. म्हणजे एखाद्या टोळीने संघटित क्राईम केलेला आहे आणि त्याच्या आधी या टोळीच्या म्होरक्यावर किंवा त्या टोळीवर अनेक गुन्हे दाखल आहेत, त्या गुन्ह्यांपैकी काही गुन्ह्यांमध्ये एकापेक्षा अधिक गुन्ह्यांमध्ये चार्जशीट दाखल आहे, तर अशावेळी हा कायदा तिथे लावला जातो. त्या टोळीने म्हणजे जी टोळी आहे त्या टोळीने जो गुन्हा केला आहे त्याच्यामधनं त्यांनी काही आर्थिक लाभ घेतला आहे का हे सुद्धा या सगळ्या कायदा लावताना पाहायला जातं. आणि त्याचबरोबर ही रेअरेस्ट ऑफ द रेअरेस्ट केस आहे का, म्हणजे सगळ्याच केसेसवर मोक्का कायदा लावला जात नाही. जर रेअरेस्ट ऑफ द रेअरेस्ट केस असेल तरच हा मकोका कायदा लावला जातो. आता एखाद्या टोळीवर मकोका कायदा लावायचा असेल तर ते लावण्याचे अधिकार कोणाला आहे हे सुद्धा समजावून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. आता एखादा गुन्हा घडलेला आहे, जर ज्या पोलीस स्टेशनच्या ज्युरिडिक्शनमध्ये तो गुन्हा घडलेला आहे, ज्या पोलीस स्टेशनच्या एरियामध्ये तो गुन्हा घडलेला आहे, त्या पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक आहे तो या सगळ्या संदर्भातला प्रस्ताव म्हणजे या टोळीवर मकोका लावावा या संदर्भातला प्रस्ताव हा शहरी भागामध्ये आपण बघितलं तर अतिरिक्त पोलीस आयुक्तांकडे पाठवतो आणि ग्रामीण भागामध्ये स्पेशल आयजींकडे हा प्रस्ताव पाठवला जातो. शहरी भागातले ॲडिशनल CP असतील किंवा ग्रामीण भागामधले स्पेशल IG असतील, हे त्या सगळ्या केसचा अभ्यास करतात, त्या प्रस्तावाचा अभ्यास करतात आणि ते परवानगी देतात आणि त्यांनी परवानगी दिल्यानंतर त्या टोळीच्या विरोधात मकोका हा कायदा लावला जातो. आता एखाद्या टोळीवर हा कायदा लागला तर त्याचा तपास नेमका कशा पद्धतीने केला जातो हे सुद्धा पाहूयात. एखाद्या टोळीवर मकोका कायदा लावला तर त्याचा तपास शहरी भागामध्ये मग ACP दर्जाच्या अधिकाऱ्याकडे दिला जातो आणि ग्रामीण भागामध्ये DYSP दर्जाचा अधिकारी या सगळ्या जो गुन्हा आहे त्याचा तपास करतो. या गुन्ह्याचा तपास त्या अधिकाऱ्याकडे सोपवला जातो. या केसमध्ये मकोकाच्या केसमध्ये पोलिसांना 180 दिवसापर्यंत चार्जशीट फाईल करता येते. आपण नॉर्मल गुन्ह्यांमध्ये बघितलं तर 60 ते 90 दिवसापर्यंत चार्जशीट दाखल करावी लागते, पण या पर्टिक्युलर केसमध्ये पोलिसांना 180 दिवसापर्यंत देखील चार्जशीट दाखल करता येऊ शकते. आता मकोका लागल्यानंतर नेमकी शिक्षा काय होते तर हे समजून घ्यायचं आहे. परंतु हा मकोका कायदा लागल्यानंतर त्या आरोपींना 6 महिन्यापर्यंत जामीन देखील मिळत नाही. जोपर्यंत या सगळ्या प्रकरणाचा तपास पूर्ण होत नाही आहे किंवा 6 महिन्यापेक्षा अधिकचा काळ होत नाही तोपर्यंत त्या आरोपींना जामीन मिळत नाही. आणि त्यानंतरसुद्धा म्हणजे 6 महिन्यानंतरसुद्धा सहसा कोर्ट आरोपींना या गुन्ह्यामध्ये जामीन देत नाही. त्यामुळे या गुन्ह्यामध्ये जामीन मिळत नसल्यामुळे सुद्धा हा गुन्हा लावण्यात यावा अशी मागणी ही सातत्याने केली जाते. आणि ज्या टोळ्यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल केला जातो त्यांना जामीन मिळणंसुद्धा या गुन्ह्यामध्ये मुश्किल होत असतं. आता मकोका लागल्यानंतर काय शिक्षा होते हे सुद्धा पाहणं इंटरेस्टिंग आहे. जर मकोका लागला तर कमीत कमी 5 वर्षाची शिक्षा ही होऊ शकते आणि 5 लाखांचा दंड होऊ शकतो. तर जास्तीत जास्त ही जन्मठेपेची शिक्षा किंवा फाशीची शिक्षासुद्धा मकोकाच्या गुन्ह्यामध्ये केली जाऊ शकते. असं प्रोव्हिजन ह्या सगळ्या गुन्ह्यामध्ये या सगळ्या कायद्यामध्ये करण्यात आलेलं आहे. त्यामुळे या गुन्ह्याची जी तीव्रता आहे, गुन्ह्याचे जो सिरियसनेस आहे तो बघून या पद्धतीची शिक्षा हे न्यायाधीश देत असतात आणि या सगळ्या गुन्ह्यामध्ये ही सगळी शिक्षेची तरतूदसुद्धा केली जात आहे. आता मसाजोगच्या प्रकरणामध्ये आपण बघतोय की सातत्याने मागणी केली जाते की मकोका हा कायदा या सगळ्या टोळीवर लावण्यात यावा. संघटित पद्धतीची गुन्हेगारी आहे, त्यामुळे मकोका कायदा लावला तर या सगळ्या गुन्हेगारीला आळा बसेल. पण जर कराड असतील किंवा त्याचे इतर साथीदार असतील, घुले असतील, या सगळ्यांवर मकोका कायदा लावायचा असेल तर या सगळ्यांवर किंवा या टोळीच्या म्होरक्यावर आधी
एकाहून अधिक चार्जशीट दाखल असणं अपेक्षित आहे. त्या सगळ्यांनी संघटित आधीचे गुन्हे गेलेले आहेत हे दाखवणं गरजेचं आहे. ते जर दाखवण्यात आलं तर मात्र या सगळ्यांवर मकोका हा कायदा लावला जाऊ शकतो आणि जर हा कायदा लागला तर या आरोपींना कमीत कमी 6 महिने तर जामीन मिळणारच नाही, पण त्यापुढे सुद्धा जामीन मिळणं मुश्किल होतं आणि जन्मठेप किंवा फाशीची शिक्षासुद्धा होऊ शकते. तर या व्हिडिओच्या माध्यमातून हा मकोका कायदा नेमका काय आहे, मसाजोगच्या प्रकरणामध्ये हा कायदा लावला जाऊ शकतो का आणि या कायद्याची मागणी का केली जाते हे सगळं समजावून घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला काय वाटतं, मसाजोगच्या प्रकरणामध्ये हा कायदा लावला जाऊ शकतो का? या कायद्याबद्दल तुमची काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अजूनही मुंबई तकला तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर ते सुद्धा करायला विसरू नका. धन्यवाद.